Okay. Good morning, all of you. Today we will conduct our next practical in social pharmacy. Okay. According to syllabus कुठलं practical आहे ते आपण conduct करूया आणि दुपारी तुमची practical exam होईल. Tell me screen is visible or not. Okay, screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Now, at last lecture, what we have completed? Hand washing technique चं practical आपण complete केलं होतं. Yes or no? Yes, ma'am. This is our next practical experiment number 6, name as to learn a cough and sneeze etiquettes. Okay, we will see what is that. Aim is to learn a cough and sneeze etiquette. तर कफ म्हणजे खोकताना आणि स्नीज म्हणजे शिंकताना काही एटिकेट्स आहेत ते काय आहेत ते आपण बघूयात. ओके, वेट फॉर 1 minute. ओके, तर कफ आणि स्नीजचे एटिकेट्स काय आहेत हे आपण बघूयात. तर काय आहे, कफ करताना किंवा खोकताना किंवा शिंकताना आपण जनरली काय सांगतो की हँडकरचीफ किंवा रुमाल वगैरे आहे त्यानं आपला फेस कव्हर करायचा, काय जेणेकरून काय होईल, जे ड्रॉपलेट्स आहेत ओके कफचे और स्नीजचे ते हवेमध्ये पसरणार नाहीत किंवा दुसऱ्या लोकांना त्याचे इन्फेक्शन संसर्ग होणार नाही. ओके, अंडरस्टूड. व्हॉट इज आवर प्रॅक्टिकल? काय आहे प्रॅक्टिकल, तर त्याचे एटिकेट्स काय आहेत प्रॉपर ते आपल्याला बघायचे आहेत या प्रॅक्टिकल मध्ये. समजते का ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, now we will see theory. What is theory? Coughing and sneezing are body's natural reaction to any allergy or infection. तर कफिंग आणि स्नीझिंग ह्या काय आहेत, नॅचरल रिॲक्शन आहेत. ॲलर्जी झाल्यानंतर किंवा जनरल ह्या नॅचरल रिॲक्शन आहेत बॉडीच्या. ओके, किंवा एखादं इन्फेक्शन झाल्यानंतर सुद्धा कफिंग आणि स्नीझिंग होतं. But since they can potentially transmit the disease to another person. But असं असलं तरी काय आहे, हे कफिंग आणि स्नीझिंग काय करतं, डिसीज ट्रान्समिट करतं खूप पोटेन्शियली, खूप मोठ्या प्रमाणात कफिंग आणि स्नीझिंग डिसीज ट्रान्समिट करतं वन पर्सन टू अनदर पर्सन. वी मस्ट नॉट फॉरगेट टू फॉलो कफ अँड स्नीज मॅनर्स. तर आपण कफ आणि स्नीजचे मॅनर्स फॉलो करायलाच पाहिजे, ते फॉलो करण्याला विसरलं नाही पाहिजे आपण. ओके, बिकॉज इट इज मोस्ट ट्रान्समिटिंग पॅरामीटर आहे, खूप ट्रान्समिटिंग पॅरामीटर आहे डिसीज साठी. ओके, त्याच्यासाठी याचे एटिकेट्स आहे, इथिक्स आहेत, ते आपण पाळायलाच पाहिजे. A cough produces approximately 3000 droplets. तर सिंपल एखादा कफ असेल, खोकला असेल तर तो किती ड्रॉपलेट प्रोड्यूस करतो बघा, 3000 ड्रॉपलेट्स एका वेळी. Whereas a sneeze releases as an estimated 40,000 ड्रॉपलेट्स. तर स्नीज आहे म्हणजे शिंक जी आहे ती किती, 40,000 ड्रॉपलेट एका वेळी काय करते तर सोडत असते. ओके, म्हणजे एकदा कफिंग झालं तर 3000 ड्रॉपलेट रिलीज होतात आणि एकदा जर स्नीजिंग झालं तर 40,000 ड्रॉपलेट रिलीज होतात. ओके, कव्हरिंग कफ्स अँड स्नीज अँड कीपिंग हँड्स क्लीन कॅन हेल्प प्रिव्हेंट द स्प्रेड. तर कफ आणि स्नीज आहे ओके, तर काय हेल्प प्रिव्हेंट द स्प्रेड, तर कफ आणि स्नीज करताना आपला फेस कव्हर करणे बाय आवर हँड्स. तर हे काय होईल, हँड्सनं जर कव्हर केलं तर हे डिसीज स्प्रेडिंगचं प्रमाण कमी होईल किंवा प्रिव्हेंट होईल. ऑफ सिरियस आणि डिसीज कुठले असतील तर सिरियस रेस्पिरेटरी इलनेस लाईक, तर कुठले कुठले लाईक इन्फ्लुएन्झा, रेस्पिरेटरी सायनोसायटल व्हायरसेस RSV, हुपिंग कफ अँड COVID-19. ओके, तर असे जे काही डिसीजेस आहे हे जर आपण स्नीज आणि कफ करताना कव्हर केलं आपलं फेस ओके हँड्सनी, तर हे काय होईल, डिसीजेस स्प्रेडिंगचं प्रमाण कमी होईल. विच डिसीजेस, इन्फ्लुएन्झा,
respiratory sinusitis viruses, and whooping cough, also COVID-19. Okay. Germs can be easily spread by. तर जर्म्स जे आहेत या डिसीजेसचे किंवा कुठल्याही एका डिसीजेसचे तर ते कसे स्प्रेड होतात इझिली बघा. कफिंग झाल्यानंतर, स्नीजिंग केल्यानंतर, और टॉकिंग और बोलल्यानंतर, टचिंग युअर फेस विथ अनवॉश्ड हँड्स, आफ्टर टचिंग कंटामिनेटेड सरफेस और ऑब्जेक्ट्स. तर तुमच्या फेसला टच करणे, अनवॉश्ड हँड्स, हात न धुता, आणि त्याच्यासोबत आफ्टर टचिंग कंटामिनेटेड सरफेसेस और ऑब्जेक्ट. कंटामिनेटेड म्हणजे जे काही दूषित सरफेसेस आहेत, फॉर एक्झाम्पल स्नीजिंग केलेलं आहे, कफिंग केलेलं आहे, स्पिटिंग केलेलं आहे, त्या ठिकाणीच हात लावलं आणि तसंच जर फेसला हात लावला तर काय होईल, डिसीज स्प्रेड जास्त होईल. टचिंग सरफेसेस और ऑब्जेक्ट्स दॅट मे बी फ्रिक्वेंटली टचड बाय अदर पर्सन. तर अशी सरफेसेस किंवा अशा वस्तू की ज्या दुसऱ्या व्यक्तीने और डिसीज्ड व्यक्तीने सुद्धा त्यांना स्पर्श केला आहे, अशा ऑब्जेक्टला किंवा अशा वस्तूंना स्पर्श केल्यानंतर सुद्धा या डिसीजेसचा स्प्रेड मोठ्या प्रमाणात होतो. फॉर एक्झाम्पल डुअर बेल असेल, त्याला कितीतरी लोक काय करतात, हात लावतात, मग त्याच्यामध्ये काही डिसीज्ड पर्सन सुद्धा असतील, तर त्यांनी जर तिथं टच केलं आणि त्याच ठिकाणी आपण टच केलं तर आपल्याला सुद्धा त्या आपल्या हँडवर ते जर्म्स येतील आणि तो डिसीज होईल. ओके, अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट पार्ट इज सिंपल कफ अँड स्नीज एटिकेट्स. काय आहेत बघूयात आपण. सिंपल आहेत काही कफ आणि स्नीज एटिकेट्स. व्हॉट इज दॅट? सी, स्टेप्स फॉर अवे फ्रॉम पीपल अँड कव्हर युअर माउथ अँड नोज व्हेन कफिंग और स्नीजिंग. तर काय करायचं आहे, वेट फॉर 1 minute. ओके, तर बघा काय आहेत. सिंपल कफ अँड स्नीज एटिकेट्स आहेत. स्टेप फार अवे फ्रॉम पीपल अँड कव्हर युअर माउथ अँड नोज व्हेन कफिंग और स्नीजिंग. तर तुमचं नोज आणि माउथ कव्हर करायचं आहे व्हाईल यू आर कफिंग अँड स्नीजिंग, जेव्हा स्नीजिंग आणि कफिंग होत असतं. आणि स्टेप फार अवे फ्रॉम पीपल, आणि लोकांपासून दूर जायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला कफिंग आणि स्नीजिंग होत असतं अशा वेळेस. ओके, अंडरस्टूड? फर्स्ट स्टेप समजली का? येस. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट स्टेप काय असेल? डू नॉट रफली क्लिअर युअर नोज और थ्रोट व्हाइल इन द प्रेझेन्स ऑफ अदर्स. नॉट ओनली इट इज अनहायजेनिक बट इट ऑल्सो रिवॉल्व्स अनदर पर्सन. ओके, तर जेव्हा तुम्ही लोकांच्या सानिध्यामध्ये असता किंवा जास्त लोक तुमच्या जवळ असतात त्यावेळेस तुमचं नोज आणि थ्रोट क्लिअर करायचं नाही. ते खूप वियर्ड होतं बघा. म्हणजे ते फक्त अनहायजेनिकच नाही तर वियर्ड सुद्धा फील होतं लोकांना. अंडरस्टूड? रिवॉल्व्स अनदर पर्सन, ते अनदर पर्सनला ऑब्जेक्ट म्हणजे कसं अनकम्फर्टेबल फील होतं तुम्ही त्यांच्या समोर नोज आणि थ्रोट जर क्लिअर केला तर. त्याच्यामुळे तसं करायचं नाही. हे एक एटिकेट आहे. समजते का ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Okay, Yes, ma'am. if you have an urge to cough or sneeze, do it by folding of your elbow or into a tissue. तर जर एखाद्या वेळेस कधी तुम्हाला खूप अर्जंटली कफिंग किंवा स्नीजिंग करायचं असेल किंवा तुम्ही ते रोखू शकत नसाल किंवा बाहेर जाईपर्यंत तुम्हाला वेळ नसेल, अशी कंडिशन बऱ्याचदा होते बघा. तर त्यावेळेस काय करायचं, इमर्जन्सी केसमध्ये तुमचा हँडकरचीफ नसेल किंवा टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपरवर स्नीज करायचं, आणि ते पण अवेलेबल नसेल तर तुमचा जो एल्बो आहे, ओके, तर तो एल्बो असा घ्यायचा आहे आणि एल्बोवर स्नीज करायचा आहे. ओके, अंडरस्टूड?
दोन्ही हँड्स वर नाही करायचं, एल्बो वर करायचं आहे. समजते का ऑल ऑफ यू? रिस्पॉन्ड प्लीज. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. If and when you use tissue, dispose them in a responsible manner. आणि ज्यावेळेस तुम्ही टिश्यू युज कराल तर ते रिस्पॉन्सिबल जबाबदार पद्धतीने डिस्पोज करायचं आहे. युज केलंय, स्नीज केलंय आणि ते तसंच कुठं पण टाकून दिले असं नाही करायचं. ओके, तर ते टाकल्यानंतर सुद्धा त्याच्यातून इन्फेक्शन असेल किंवा जे काही डिसीजेस असतील ते स्प्रेड होत असते, त्याच्यामुळे ते प्रॉपर डिस्पोज करायचं आहे. बिन मध्ये, डस्टबिन मध्ये इट ॲज मेडिकल वेस्ट अँड डू नॉट टॉस इट अराउंड लाईक वॉज हार्मलेस स्टफ. ओके, तर ते फक्त डस्टबिन मध्ये जे की मेडिकल वेस्ट आहे, ओके, अशा डस्टबिन मध्ये टाकायचं आहे, डिस्पोज करायचं आहे आणि असंच कुठं पण टाकून द्यायचं नाही ते. ओके, bin the used tissue in non-touched recipes for disposal as touching the recipients against and again is not advisable. ओके, युज्ड टिश्यू असतील ते प्रॉपर डिस्पोज करायचे आहेत आणि तेच अगेन यूज करायचे नाही. वॉश युअर हँड्स और यूज हँड सॅनिटायझर एव्हरी टाइम यू टच युअर माउथ और नोज. तर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या नोज आणि माउथला टच कराल त्यावेळेस हँड सॅनिटाईज करायचे आहेत, सॅनिटायझर यूज करायचं आहे और हँड वॉश करायचे आहेत प्रॉपर टेक्निकली. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Wear an N95 or N99 mask when you are in the company of others. तर तुम्ही जेव्हा दुसऱ्यांच्या कंपनीमध्ये असता किंवा दुसऱ्यांच्या दुसऱ्या पीपलच्या काय म्हणू आपण, पीपलचं जास्त पीपल एकत्र असतील, गॅदरिंग असेल, तर अशा ठिकाणी गर्दीमध्ये वगैरे असाल तर त्या ठिकाणी तुम्ही N95 मास्क किंवा N99 मास्क यूज करायचे आहेत. इफ यू नो यू हॅव एनी काइंड ऑफ फ्लू, तर जर तुम्हाला असं जाणवलं की तुम्हाला कुठलाही फ्लू आहे किंवा ताप आहे, हाऊएव्हर सिरियस ऑर नॉट, ते सिरियस असू देत किंवा नाही, थोडासा फ्लू आहे, सिट ॲज फार अवे फ्रॉम अदर ॲज पॉसिबल. तर असं स्वतःला समजलं की आपल्याला थोडासा फ्लू आहे और फिवर आहे, तर अशा कंडिशन मध्ये आपण स्वतःहूनच दुसऱ्या लोकांपेक्षा थोडंसं लांब बसायचं आहे किंवा थोडंसं डिस्टन्स मेंटेन करायचं आहे त्यांच्यापासून. ओके, अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Avoid touching your face with your hands or even if you have just wiped your sick child's nose. ओके, तर तुमच्या फेसला टच करणे वारंवार अवॉइड करायचं आहे आणि अशा टायमिंगला सुद्धा ज्यावेळेस एखादी लहान बेबीज असतात त्यांचं जरी नोज तुम्ही वाईप केला असेल तर या कंडिशन मध्ये सुद्धा विदाउट हँड वॉशिंग तुम्ही टच कशालाच करायचं नाही, तुमचा फेस असेल और अदर पार्ट असेल. ओके, when one touches the face with unwashed, uncleaned hands, the cold and flu virus get a chance to enter the mucous membranes of the nose and eyes and cause infection. तर अशा कंडिशन मध्ये तर अनक्लीन्ड हँड असतील किंवा अनसॅनिटाइज्ड हँड असतील की ज्याच्यावर जर्म्स असतील, कफ कोल्डचे और अदर व्हायरल फ्लूचे, तर ते काय होईल, ट्रान्समिट होईल आईज मधून आणि नोज मधून आणि इन्फेक्शन होण्याचे चान्सेस इन्क्रीज होतील. समजते का सिंपल कफ अँड स्नीज एटिकेट्स काय आहेत? येस, Yes, ma'am. Yes, ma'am. तर मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. फर्स्ट ऑफ ऑल शी और दिस गर्ल कॅन स्नीज ऑन टिश्यू पेपर और हँडकर्चीफ. आफ्टर दॅट शी यूज टिश्यू पेपर अँड देन एल्बो. दिसते का पिक्चर मध्ये कसं काय आहे ते? स्नीज करताना, कफिंग करताना ती मुलगी काय करत आहे पिक्चर मधली, तिचं नोज अँड माउथ कव्हर करत आहे विथ द युजिंग ऑफ हँडकर्चीफ. आफ्टर दॅट टिश्यू पेपर यूज केलेला आहे. देन काहीच अवेलेबल नसल्यामुळं काय केलं, एल्बोचं बघा कसं आहे, असं एल्बो घ्यायचं आहे त्याच्यावर स्नीज करायचं आहे. ओके, अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट पार्ट आहे बघा, जे केस नेक्स्ट चे 2 पिक्चर्स आहेत तसं प्रकार करायचं नाही स्नीज आणि कफ करताना. ओके, यू कॅन सी इन द पिक्चर्स. ओके, हँड्स वर कफिंग और स्नीजिंग नाही करायचं तुमचं. समजलं ऑल ऑफ यू? येस, Yes, समजले ma'am. का? तर कफ अँड स्नीज एटिकेट्स. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? येस, अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Next, 10th is when you know you have a infection, avoid travel. तर जेव्हा तुम्हाला असं समजून येईल की तुम्हाला इन्फेक्शन झालेलं आहे किंवा इन्फेक्शन आहे तर त्यावेळेस ट्रॅव्हलिंग अवॉइड करायचं आहे. यू कॅन ऑलवेज ट्रॅव्हल
later when you are healthier and thus contribute to breaking the chain of infection. तर ज्यावेळेस तुम्हाला समजून येते की तुम्हाला इन्फेक्शन आहे अशा प्रकारचं, तर तुम्ही ट्रॅव्हलिंग अवॉइड करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रॉपरली हेल्दी व्हाल त्यावेळेस तुम्ही तुमचं ट्रॅव्हलिंग करू शकता आणि हे केल्यानंतर तुम्ही काय कराल, एक चेन इन्फेक्शन स्प्रेडची जे काही चेन आहे ते ब्रेक कराल किंवा ते ब्रेक करायला हेल्प कराल. ओके, समजलं? This is we completed 10 etiquettes or 10 etiquettes of coughing and sneezing. Understood all of you? Yes, ma'am. Yes, Okay, ma'am. next result. What is result? Understood cough and sneeze etiquettes. तर cough आणि sneeze etiquettes काय आहेत हे आपल्याला तुम्हाला समजलेले आहेत. समजलेत का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ma'am. These are some Ma'am. viva questions. What is a cough etiquettes? You can write down here. Then what are things to do when coughing or sneezing? काय करायला पाहिजे coughing and sneezing करताना? What are the things to do when coughing or sneezing? Then what is procedure for coughing or respiratory etiquettes? That hygienic या प्रोसिजर मध्ये तुम्ही एल्बोचा यूज वगैरे लिहू शकता. That hygienic practice should be observed when sneezing and coughing. काय हायजेनिक प्रॅक्टिस ऑब्झर्व करायला पाहिजे सगळं आहे. 1 पेज रिपोर्ट राईट डाऊन करताय का सगळे? ओके, शॉर्ट मध्ये लिहून घ्यायचं आहे काय होते ते. यस. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे. काही एमसीक्यूज आहेत बघा तुम्हाला. कव्हरिंग कफ्स अँड स्नीज मेक कीपिंग हँड्स कॅन क्लीन हेल्प्स प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ सिरियस रेस्पिरेटरी इलनेस लाईक ऑल येणारा आन्सर ह्याचे इन्फ्लुएन्झा सगळ्याच टाइपचे रेस्पिरेटरी इन्फेक्शन अवॉइड होतील. फॉलोइंग प्रॅक्टिसेस आर युजफुल टू प्रिव्हेंशन ऑफ कोरोना इन्फेक्शन एक्सेप्ट हँड वॉशिंग, सोशल डिस्टन्सिंग, कफ एटिकेट, टेकिंग ओटीसी मेडिसिन. तर काय येईल आन्सर याचं? येस ऑल ऑफ यू. काय येत असेल आन्सर? Social distancing. Social distancing. असं कसं येईल? एक्सेप्ट सांगितलेलं आहे. सोशल डिस्टन्सिंग करतो आपण, हँड वॉशिंग करतो, कफ एटिकेट पाळतो, फक्त टेकिंग ओटीसी मेडिसिन मनानच मेडिसिन घेत नाही ना कोविड मध्ये. येस ऑर नो? Yes, yes, ma'am. Okay. Pathogen is spilled from respiratory tract through coughing and sneezing are an example of what mode of infection transmission. तर इन्फेक्शन ट्रान्समिशन चे कुठले हे एक्झाम्पल आहेत बघा. डायरेक्ट इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट, इंजेक्शन, ड्रॉपलेट, इनॉक्युलेशन. व्हॉट? Direct and indirect contact. Okay, very good. Next, experiment number 7, we will continue. Okay, to learn how to wear and dispose mask. Okay, तर मास्क कसे घालायचे आहेत आणि त्याला डिस्पोज कसं करायचं आहे हे याचं एक प्रॅक्टिकल आहे आपल्याला. नेक्स्ट एक्सपेरिमेंट नंबर 7, we will see that what is that. To learn how to wear and dispose mask. तर मास्क वेअर कसे करायचे आहेत, डिस्पोज कसे करायचे आहेत हे बघणार आहोत आपण. ओके. Aim to learn how to wear and dispose mask. Theory. What is theory? Masks are key measures to suppress transmission and save lives. Masks cover your mouth and nose depending on the types. Masks can be used for either protection of healthy persons or to prevent onward transmission. तर मास्क काय आहेत? एक की मेजर आहेत किंवा एक चांगली उपाययोजना आहे. तर ट्रान्समिशन ला सप्रेस करणं किंवा स्प्रेडिंग ऑफ इन्फेक्शन ला सप्रेस करणं अँड सेव्ह लाईव्ह आणि लोकांचे जीवन वाचवणं. ओके. कोविड-19 मध्ये तर किती मोठा रोल प्ले करतात मास्क. यू ऑल आर वेल नोन अबाउट दॅट. येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. After that, masks cover your mouth and nose depending on the type. मास्क काय करतात? तुमचं नोज आणि माउथ जे आहे ते कव्हर करतात आणि मास्कचे डिफरंट टाइप्स आहेत. मास्क कॅन बी युज्ड फॉर आयदर प्रोटेक्शन ऑर हेल्दी पर्सन ऑर प्रिव्हेंट ऑनवर्ड ट्रान्समिशन. तर अकॉर्डिंग टू दिस टाइप मास्क आर युज्ड फॉर प्रोटेक्शन, संरक्षण करण्यासाठी डिसीज पासून, ऑर प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा ट्रान्समिशन प्रिव्हेंट करण्यासाठी यूज केले जातात. सर्जिकल मास्क हेल्प्स टू स्टॉप जम्प्स इनटू युअर नोज अँड माउथ. तर सर्जिकल मास्क जे असतात जे की जनरली मेडिकल प्रॅक्टिशनर ऑर अदर पर्सन सुद्धा यूज करू शकतात. तर ते सर्जिकल मास्क कशाला हेल्प करतात बघा? टू स्टॉप जर्म्स इन युअर नोज. तर नोज मध्ये असणारे जे जर्म्स जाणारे नोज मध्ये जाणारे जे जर्म्स आहेत ते स्टॉप करण्यासाठी. अँड माउथ कमिंग फ्रॉम आउटसाइड. आणि माउथ मध्ये जाणारे जे जर्म्स आहेत ओके ते बाहेरून जाणारे
तर ते स्टॉप करतात. अँड स्टॉप स्प्रेडिंग इट कॅन ऑल्सो कीप यू अवे फ्रॉम ब्रीदिंग इन सम जम्स. ओके, तर जम्सच्या कंडिशन मध्ये किंवा काही जम्स आहेत तर ते त्यांचं ब्रीदिंग थ्रू आपल्या बॉडीमध्ये एंटर होत असतात, तर ते सगळं स्टॉप करतात सर्जिकल मास्क. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. इथं आपल्याला काही टाइप्स ऑफ मास्क दिलेले आहेत बघा, कुठले कुठले टाइपचे मास्क अवेलेबल आहेत हे आपण शिकणार आहोत. देअर आर मेनी टाइप्स ऑफ मास्क यू कॅन यूज टू प्रोटेक्ट युअर सेल्फ अँड अदर्स फ्रॉम गेटिंग अँड स्प्रेडिंग COVID-19. ओके, तर डिफरंट टाइपचे मास्क कसं आहे ते तुम्ही यूज करू शकता की COVID-19 प्रिव्हेंट करण्यासाठी. ओके, yourself and others from getting and spreading COVID-19. तर COVID-19 पासून बचाव करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही डिफरंट टाइपचे मास्क यूज करता. When choosing a mask, choose one of that fits snugly. ओके, तर अकॉर्डिंग टू चॉईसेस और काय फिट होईल आपल्याला किंवा कुठले मास्क सूट होतील. ओके, अकॉर्डिंग टू दिस वन कॅन चूज मास्क. ओके, तर one can choose mask according to this. After that, bandana. First is bandana type चे mask आहेत. तर what is that bandana? See, a bandana is a triangular or square piece of clothes that often worn as a head of neck covering. तर बंधना हे काय आहे? ट्रायंग्युलर और स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ आहेत. एक ट्रायंग्युलर त्रिकोणी आकाराचे पीस आहेत कापडाचे, दॅट ऑफन worn as a head or neck covering. तर ते जनरली हेड आणि नेक कव्हरिंग साठी यूज केले जातात. ट्राइंग अ बंधना ओव्हर युअर माउथ अँड नोज इन अ टाइम honored way to keep dust and other particles out of respiratory system. तर हे तुमच्या नोजच्या अराउंड जर तुम्ही बंधना मास्क घातले तर काय होईल? जे डस्ट आणि डस्ट पार्टिकल आहेत किंवा रेस्पिरेटरी जे काही डिसीजेसचे पर्टिक्युलेट मॅटर्स आहेत ते सगळे काय होतील? अवॉइड होतील. बंधनास प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट ड्रॉपलेट्स अँड कफ और स्नीज रिलेटेड स्प्रेज. ओके, तर काय आहे? बंधना हे काय करतात? प्रोव्हाइड करतात, प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात अगेन्स्ट ड्रॉपलेटच्या अगेन्स्ट फ्रॉम कफ और स्नीज रिलेटेड स्प्रे. ओके, अंडरस्टूड. बंधना टाइपचे मास्क आहेत बघा, ते जनरली हेड आणि नेक कव्हर करण्यासाठी यूज केले जातात, बट ते जर नोजच्या अराउंड टाय केले, बांधले तर काय होईल? रेस्पिरेटरी डस्ट पार्टिकल्स अँड अदर रेस्पिरेटरी डिसीजेस प्रिव्हेंट करता येतील. अंडरस्टूड? Yes, ma'am. ओके, नेक्स्ट पार्ट इज होममेड क्लोथ मास्क. तर क्लोथ मास्क आहेत होममेड, काय आहेत ते बघूया. नॉट आयडियली रिकमेंडेड व्हेन टेकिंग केअर ऑफ इन्फेक्टेड पेशंट्स. तर हे जनरली आयडियली रिकमेंडेड नाहीत होममेड क्लोथ मास्क. जेव्हा तुम्ही पेशंटची केअर घेत असता तेव्हा हे रिकमेंडेड नाहीये, ऍज दे डू नॉट प्रोव्हाइड ॲडिक्वेट प्रोटेक्शन बट दे आर स्टील बेटर और रुटीन यूज दॅन नॉट कव्हरिंग युअर माउथ अँड नोज. तर हे ॲडिक्वेट प्रोटेक्शन प्रोव्हाइड करत नाहीत क्लोथ मास्क. इट इज जनरल मास्क, बट हे बेटर आहेत की तुम्ही मास्कच न लावणं, विदाउट मास्क फिरण्यापेक्षा हे मास्क बेटर आहेत असं म्हटलं जाते बघा. ओके, रुटीन यूज साठी बेटर आहेत. डेन्सली ओवन कॉटन फॅब्रिक सच एज क्वाल्टिंग कॉटन आर बेस्ट. तर याच्यामध्ये क्वाल्टिंग कॉटन न ओवन केलेले मास्क हे बेस्ट आहेत असं सांगितलं जातं. ओके, एरिएशन वगैरे प्रॉपर होऊ शकते या मास्क थ्रू. सिंगल लेअर फॅब्रिक मास्क आर लेस इफेक्टिव्ह दॅन डबल लेअर मास्क. तर जे काही सिंगल लेअर मास्क असतात, एकच लेअर असणारा कॉटनचा क्लोथ मास्क, तो एवढा इफेक्टिव्ह नाहीये दॅन डबल लेअर. डबल लेअर मुळे जास्त प्रोटेक्शन थोड्या प्रमाणात मिळू शकतं. ओके, विच मे बी लेस इफेक्टिव्ह दॅन ट्रिपल लेअर मास्क. आणि डबल लेअर मास्क सुद्धा लेस इफेक्टिव्ह आहे ट्रिपल लेअर मास्क पेक्षा. ओके, दीज आर होममेड क्लोथ मास्क. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, next is disposable. Okay, third point is disposable surgical mask. तर हे काय आहेत बघूया. डिस्पोजेबल सर्जिकल मास्क. क्लोथ fitting a disposable device made of polypropylene may be effective in blocking particle droplet splashes sprays which may contain germ, keeping them from reaching mouth and nose. तर लूज फिटिंगला असतात हे डिस्पोजेबल सर्जिकल मास्क, म्हणजे हे डिस्पोज करायचे असतात व यूज अँड थ्रो सारखे मास्क असतात. आणि डिस्पोजेबल डिव्हाइस मेड ऑफ पॉलीप्रोपायलिन. तर पॉलीप्रोपायलिन या घटकापासून हे बनलेले असतात. मे बी इफेक्टिव्ह इन ब्लॉकिंग पार्टिकल ड्रॉपलेट. तर हे इफेक्टिव्ह असतात पार्टिकलचे ड्रॉपलेट वगैरे ब्लॉक करण्यासाठी. ओके, अजून काय काय ब्लॉक करतात हे बघा. स्प्लॅशेस स्प्रेस विच मे कंटेन जम्स. ओके, स्प्रेस फ्लॅशेसचे ज्याच्यामध्ये जम्स कंटेनिंग आहेत हे सगळं काय करतात? ब्लॉक करतात. कीपिंग देम फ्रॉम रिचिंग माउथ अँड नोज. तर कीपिंग देम अवे
म्हणजे ते नोज आणि माउथला रीच होण्या अगोदर ते काय करतात, ब्लॉक करून टाकतात त्या पार्टिक्युलेट्सला. इट डज नॉट ब्लॉक स्मॉल पार्टिकल्स इन द एअर दॅट मे ट्रान्समिटेड बाय नियर बाय कफिंग और स्नीजिंग. तर हे जे काही मास्क आहेत हे डिस्पोजेबल सर्जिकल मास्क हे खूपच जे स्मॉल पार्टिकल्स आहेत ओके, जे कफिंग आणि स्नीजिंग थ्रू पसरतात ओके, हे करण्यासाठी हे प्रिव्हेंट करण्यासाठी कॅपेबल नाहीये. It is used by person caring or sick person with respiratory infection and symptoms as a cough, sneezing, fever, health care and frontline workers. तर हे जनरली कोणाकडून यूज केले जातात बघा, पेशंट असेल, रेस्पिरेटरी इन्फेक्शन झालेले किंवा सिम्पटम्स कोल्ड सारखे सिम्पटम्स असलेले व्यक्ती असतील यांच्याकडून, और कफिंग, स्नीजिंग और फेवर असेल अशा व्यक्तींकडून, देन हेल्थ केअर प्रोव्हायडर करून, फ्रंटलाईन वर्कर्स करून या मास्क यूज केले जातात. सर्जिकल मास्क आर नॉट डिझाईन टू बी युज्ड मोर दॅन वन्स. ओके, मी सांगितलं आताच यूज अँड थ्रो सारखे मास्क असतात, हे एकापेक्षा जास्त वेळा यूज करण्याला करू शकत नाही आपण. ओके, आणि ते डिझाईनच केले नाहीत, वन वे युजच आहे त्याचा. ओके, वन टाइम यूज आहे फक्त. आयडियली यू शुड डिस्पोज ऑफ मास्क आफ्टर विअरिंग इट. तर हे विअर केल्यानंतर मास्क, डिस्पोजेबल मास्क यूज केल्यानंतर त्याचं प्रॉपर डिस्पोजेबल केलं पाहिजे आपण. ओके, ते असंच नाही टाकलं पाहिजे. These are some ethics. Okay, about disposing of surgical masks. Understood? What are disposable surgical masks? Yes, understood. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, next is N95 or KN95 and other respirators. तर N95, KN95 and other respirators हे मास्क काय आहेत बघूया. A special respiratory mask respirator forms a tight seal around your nose and mouth. तर हे काय करतात, टाईट हे मास्क N95 चे मास्क वगैरे तुम्हाला माहित असतील, तर ते काय करतात, नोजच्या अराउंड एक टाईट सील फॉर्म करतात बघा. इट मे बी नीडेड so that you do not breathe in small germs like tuberculosis, bacteria, measles or chickenpox viruses. तर हे काय करतात, स्मॉल जेवढे पण स्मॉल पार्टिकल्स आहेत त्यांना अवॉइड करतात बघा, जसे की ट्युबरक्युलोसिसचे पार्टिकल आहेत, मेसल्सचे और चिकनपॉक्सचे, हे सगळे अवॉइड केले जातात या N95 मास्कने. N95 फेस रेस्पिरेटर्स ऑफर the most protection against novel coronavirus and other respiratory diseases. तर N95 फेस मास्क काय करतात, प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात, मोस्ट हजार्ड डिसीज असेल COVID-19 सारखा याच्यापासून प्रोटेक्ट करतात. N95 प्रोटेक्ट द पर्सन विअरिंग द मास्क. तर N95 कसं प्रोटेक्ट करतं बघा, ज्या पर्सननी वेअर केलेला आहे मास्क, बिकॉज they filter out of 95% of patient 95% of particle. तर ते 95% जे काही पार्टिकल आहेत स्मॉल असतील तर ते काय करतात, फिल्टर करतात N95 मास्क. त्याच्यामुळे प्रोटेक्शन प्रॉपर प्रोव्हाइड केलं जातं. फ्रॉम द एअर ब्रीथड इन, तर जे काही ब्रीथ एअर आत घेतली जाते ओके रेस्पिरेशन थ्रू, तर त्याच्यातले 95% पार्टिकल्स हे काय करतात, ते ब्लॉक करतात किंवा तेवढं जे काही पर्टिक्युलेट मॅटर आहे त्यांना प्रिव्हेंट करतात. विअरिंग एनी ऑफ अदर मास्क इन द लिस्ट कॉटन अँड डिस्पोजेबल आर इंटेंडेड टू प्रोटेक्ट अदर अराउंड यू फ्रॉम यू ओन रेस्पिरेटरी ड्रॉपलेट अँड स्प्रे. तर अदर जे काही वरचे आपण मास्क बघितले, सर्जिकल असेल, कॉटन असेल, तर त्याच्यापेक्षा हे मास्क काय आहेत, खूप इफेक्टिव्ह आहेत आणि प्रोटेक्शन देतात. ओके, जरी तुम्ही पेशंट असाल और हेल्दी पर्सन असाल तरी. KN95 respirators are made to China specification and standard and N95s are made to US design standard. तर हे कसं डिझाईन केलेले आहेत बघा, KN95 जे मास्क आहेत ते चायनाचे स्पेसिफिकेशन आहेत. ओके, चायना थ्रू डिझाईन केलेले आहेत आणि तिथले स्टँडर्ड यूज केलेले आहेत KN95 मास्क डिझाईन करताना. आणि N95s आर मेड टू US डिझाईन स्टँडर्ड. तर US युनायटेड स्टेट्स ने डिझाईन केलेले स्टँडर्डच्या नुसार N95 हे मास्क प्रिपेअर केलेले आहेत. बोथ आर रेटेड टू फिल्टर आउट 95% ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. तर दोन्ही मास्क काय करतात, 95% प्रोटेक्शन देतात किंवा 95% ते इफेक्टिव्ह आहेत की खूप सारे स्मॉल पार्टिकल फिल्टर करायला. बट KN95 दॅट मीट द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ NIOSH रिक्वायरमेंट. तर NIOSH एक फेडरेशन आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे. ओके, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल सेफ्टी. ओके, तर यांच्या जे काही गाईडलाईन्स आहेत तर याला हे फुलफिल करतात. कुठले, KN95 मास्क. हे कोणी डिझाईन केले तर चायनाने.
Okay, about 60% of KN95S in the US may be fake and do not meet NIOSH requirement. तर असं नंतर निष्कर्ष काढला गेला की 60% हे KN95S इन द US, तर US मध्ये असणारे KN95S हे 60% मास्क हे फेक होते. ओके, प्रॉपर प्रोटेक्शन देत नव्हते. डू नॉट मीट NIOSH रिक्वायरमेंट, आणि NIOSH चे जे काही रिक्वायरमेंट आहेत, गाईडलाईन आहेत अबाउट सेफ्टी, तर ते फुलफिल करत नव्हते अकॉर्डिंग टू CDC. ओके, तर CDC न काय एक सर्वे केलं, तर त्याच्यानुसार 60% KN95 जे की चायना थ्रू काय डिझाईन केले होते ते फेक निघाले. ओके, असा एक निष्कर्ष आहे. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, next is even more effective than N95 respirators are the N99 to 99% filtration. तर more effective N95 मास्क आहे, respirators आहेत, ते 99% filtration provide करतात. N100 99.97 filtration एवढं त्याचं पर्सेंटेज आहे बघा, filtration किती फिल्टर करतात ते. R95 हे 95% filtration and partially resistance to oil. Okay, then and P95, P99 and P100, तर हे मास्कचे टाइप्स आहेत आणि ते किती पर्सेंट मध्ये फिल्ट्रेशन देतात ते सांगितलेलं बघा. गिव्स 95%, 99% and 99.97% फिल्ट्रेशन रिस्पेक्टिव्हली. ओके, अँड स्ट्रॉंगली ऑइल रेजिस्टन्स, तर हे P95, P99 आणि P100 आहेत, तर हे एवढ्या पर्सेंट मध्ये काय करतात, फिल्ट्रेशन देतात आणि स्ट्रॉंगली ऑइल रेजिस्टन्स आहे. ओके, इट शुड बी ओर्न बाय, तर हे वेट फॉर 1 मिनिट. ओके, तर काय होतं बघा, इट शुड बी ओर्न बाय, तर हे ओर्न बाय कुणाकडून घातले जातात किंवा कोणी ओर्न केले पाहिजे ते मास्क बघा. हेल्थ केअर अँड फ्रंटलाईन वर्कर्स हु आर अटेंडिंग द पेशंट्स विथ रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स, तर हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्स असतील यांनी हे काय केले पाहिजेत, मास्क आहेत ते वेअर केले पाहिजेत. ओके, जे की पेशंटला अटेंड करतात, जे की कफ, कोल्ड अँड पेशंट्स. वेट फॉर 1 मिनिट.
Okay, screen is visible. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. Now tell me it is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके ओके तर हे कुणी वर केले पाहिजे वरनं केले पाहिजेत बघूयात आपण. हेल्थ केअर अँड फ्रंटलाईन वर्कर्स हु आर अटेंडिंग टू पेशंट्स विथ रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स ॲज अ कफ कोल्ड अँड पेशंट्स अंडर इन्व्हेस्टिगेशन. तर जे पेशंटला अटेंड करतात किंवा फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, हेल्थ केअर वर्कर्स आहेत, त्यांनी हे मास्क वेअर केले पाहिजेत. फाईल एंटरिंग रूम्स अँड कंपाऊंड ऑन सस्पेक्टेड कोविड-19 पेशंट्स. ओके तर अशा रूम मध्ये एंटर करताना ज्या ठिकाणी कोविड-19 ला सफर झालेले पेशंट आहेत तशा ठिकाणी एंटर करताना हे मास्क वेअर केले पाहिजेत. ओके, फाईल ऑब्टेनिंग क्लिनिकल स्पेसिमन्स, soiled medical supplies and equipments or whosoever come in contact with potentially contaminated environmental surface. जे काही contaminated surfaceच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात अशा लोकांनी हे काय केलं पाहिजे, वेअर केलं पाहिजे मास्क. ओके, अंडरस्टूड? All of you understood? Yes, ma'am. Yes, ओके, ma'am. तर आता हे डिस्पोज ऑफ युज्ड मास्क. तर मास्क यूज केला नंतर त्याचं डिस्पोजल ते असंच टाकलं पाहिजे का नाही टाकलं पाहिजे, तर त्याचं प्रॉपर डिस्पोज केलं पाहिजे. तर ते कसं करायचं हे बघूयात आपण. रिमेंबर, मास्क शुड बी ट्रीटेड ऍज अ मेडिकल वेस्ट. तर मेडिकल वेस्ट आहे असंच मास्कला कन्सिडर करायला पाहिजे. त्याचं डिस्पोजल पण प्रॉपरली झालं पाहिजे, केलं पाहिजे आपण. ओके, डिफरंट जर्म्स कॅन सर्वाइव्ह ऑन युज्ड मास्क फॉर डिफरंट ड्युरेशन. तर डिफरंट जर्म काय होतात, सर्वाइव्ह होतात डिफरंट मास्क युज्ड मास्क फॉर डिफरंट ड्युरेशन. ओके, डिफरंट जर्म्स त्या मास्कवर असतात आणि ते सर्वाइव्ह पण होतात बघा. त्याचं प्रॉपर डिस्पोजल नाही झालं तर. एक्सपर्ट्स फील द व्हायरसेस व्हेन लेफ्ट एक्सपोज्ड. तर ते असेच एक्सपोज्ड ठेवलं तर त्याच्यावर व्हायरसेस दिसून आलेत बघा स्टडी केल्यानंतर. व्हेन लेफ्ट एक्सपोज्ड कॅन सर्वाइव्ह फॉर फ्यू आवर्स और फ्यू डेज टू. तर काही डेज किंवा काही आवर्स सुद्धा ते त्या मास्कवर व्हायरसेस तसेच राहू शकतात. द infected mask have respiratory secretions on them and can be depressed and transmitted through the air. तर जे इन्फेक्टेड पर्सनने यूज केलेले मास्क आहेत त्याच्यावर काही रेस्पिरेटरी सिक्रेशन असतील आणि त्याच्यावर काही जर्म्स असतील. ओके, आणि ते ट्रान्समिट होऊ शकतील एअर मध्ये. सो प्लीज बी सेन्सिटिव्ह, ऑलवेज वॉश युअर हँड्स बिफोर अँड आफ्टर टेकिंग ऑफ दी मास्क. तर त्याच्यामुळेच काय आहे, खूप सेन्सिटिव्ह हा विषय आहे, आपण त्याला सेन्सिटिव्हली घेतला पाहिजे. ऑलवेज आपले हँड्स वॉश केले पाहिजेत आणि मास्क सुद्धा प्रॉपर डिस्पोज केला पाहिजे. आणि केव्हा स्पेसिफिकली केव्हा आपण हँड वॉश केले पाहिजेत, बिफोर अँड आफ्टर टेकिंग ऑफ दी mask. Okay, understood? Yes, ma'am. Yes, ma'am. The World Health Organization WHO recommends discarding them in the correct rubbish in immediately after use and not reusing them. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन न काय केलेलं आहे की प्रॉपर डिस्पोजल कसं करायचं मास्क याच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत बघा. ते डिस्कार्डिंग देम करेक्ट, तर प्रॉपरली डिस्कार्ड करायचं आहे आणि करेक्ट रबिश बिन इमिजिएटली आफ्टर यूज अँड रियुजिंग देम. तर आफ्टर रियूज केल्यानंतर किंवा युज केल्यानंतर लगेच इमिजिएटली ते डिस्पोज करायचे आहेत. व्हॉट इज द करेक्ट बिन? व्हॉट इज करेक्ट बिन? करेक्ट बिन म्हणजे काय बघा, masks and other disposable material that are used to contain the pandemic such as gloves must not be disposed of the recycling bin with packaging cans etc. or on with organic waste. Do not throw them away with your general household rubbish. Okay, तर ते करेक्ट बिन म्हणजे काय, त्याच्यासाठी स्पेसिफिक बिन्स आहेत. ओके, जे की पॅन्डेमिकच्या सिच्युएशन मध्ये म्हणजे या कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये ग्लोव्स किंवा मास्क किंवा अदर मटेरियल आहे जे काही युज केलं जातं, पीपी गिअर, पीपी किट वगैरे जे काही आहे. ओके, तर ते प्रॉपर त्याचं डिस्पोजल करायला पाहिजे करेक्ट बिन मध्ये. ओके, डू नॉट थ्रो देम अवे फ्रॉम युअर जनरल हाऊस होल्ड रबिश. तर जसं की आपला हाऊस होल्ड कचरा असतो, ओके,
जो जो आपण असाच थ्रो करतो तर तसं थ्रो करायचं नाही, ते करेक्ट बिन मध्येच डिस्पोज करायचं आहे. The Brazilian Sanitary and Environmental Engineering Association (ABES) has issued advice on the correct way to dispose of used mask and gloves. तर ब्राझिलियन सॅनिटरी आणि इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असोसिएशन आहे ब्राझीलमध्ये, ABES, तर त्यांनी काही स्पेसिफिक गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की किंवा ऍडवाइस केलेला आहे करेक्ट वे फॉर डिस्पोजिंग युज्ड मास्क अँड ग्लोव्स. ओके, तर मास्क आणि ग्लोव्स जे काही युज केले त्यांचं करेक्ट वेने कसं डिस्पोज करायचं यावर. ओके, द मटेरियल्स शुड बी प्लेस्ड इंटू 2 स्मॉल प्लास्टिक बॅग्स. तर कसं डिस्पोज करायचं बघा, जे काही युज केलेलं मटेरियल आहे ते 2 स्मॉल प्लास्टिक बॅग्स मध्ये ठेवायचं आहे. वन साइड विथ द अदर, tie the bags firmly and throw them away with your general domestic waste. तर ते बॅग्स आहेत ते फर्मली प्रॉपरली टाय करायचे आहेत, बांधायचे आहेत आणि ते नंतर डोमेस्टिक वेस्ट नुसार थ्रो करायचं आहे. इफ द मटेरियल हॅव बीन इन कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, टेक एक्स्ट्रा केअर अँड राईट रिस्क ऑफ कंटॅमिनेशन ऑन द बॅग. ओके, तर जर ते डिस्पोजिंग मास्क असेल, ग्लोव्ज असेल, ओके, ते जर इन्फेक्टेड पर्सनचे असतील तर त्याच्यानंतर त्या बॅगला टाय केल्यानंतर बॅग मध्ये तर त्याच्यावर काय लिहायचं आहे, रिस्क ऑफ कंटॅमिनेशन. ओके, ऑन दी बॅग असं लिहायचं आहे, नंतर ते थ्रो करायचं आहे. अंडरस्टूड? व्हॉट इज द टेक्निक ऑर वे ऑफ डिस्पोजल ऑफ युज्ड मास्क? समजलं? Yes, ma'am. Yes, ओके, रिझल्ट अंडरस्टूड अबाउट द मास्क अँड देअर युजेस. तर डिफरंट टाइपचे मास्क आहे, त्याचा यूज आहे, त्याचं डिस्पोजल काय याच्याबद्दल तुम्हाला समजले का ऑल ऑफ यू? Yes. Yes, ma'am. Here are some types of mask. तर काही मास्कचे टाइप्स दिलेले आहेत बघा इथं. बघा तुम्हाला मी आता आपण बघितले टाइप्स, डिफरंट टाइप्स मास्कचे. तर इथं कॉटन मास्क आहे, दिसतंय का? फर्स्ट पिक्चर मध्ये कॉटन मास्क, सिंपल मास्क आहे. ओके, दिसतंय? Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट इज सर्जिकल मास्क आहे, दुसरा आहे तो सर्जिकल मास्क आहे, ती पॉलीप्रोपायलिनने बनलेला असतो. दिसतोय? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. N95 मास्क आहे बघा थर्ड पिक्चर मध्ये. दिसतोय N95 मास्क? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आणि दिस इज मोस्ट इफेक्टिव्ह मास्क. आणि लास्ट आहे तो KN95 रेस्पिरेटर मास्क. तर त्याला रेस्पिरेटर असं साईडला एक हे लावलेलं आहे बघा, तर तो आहे K95 रेस्पिरेटर मास्क. अंडरस्टूड? समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. दिस इज ऑफ टाइप ऑफ मास्क. ओके, हे टाइप्स मास्कचे डिफरंट टाइप्स होते. ओके, तर इथं काही तुम्हाला टेक्निक्स दिलेले आहेत बघा, काय आहेत बघूयात. क्लीन युअर हँड्स विथ सोप अँड वॉटर और अल्कोहोल बेस्ड हँड रब. तर हे इन्फेक्शन अवॉइड करण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही, तुमचे हँड्स काय असतील ते सोप आणि वॉटरनं और अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझरने क्लीन केले पाहिजे. त्याच्या टेक्निक्स आपण लास्ट प्रॅक्टिकल मध्ये आपण काय केलेलं आहे, शिकलेलो आहोत. ओके, किंवा स्नीजिंग करताना, शिंकताना वगैरे, कफिंग करताना कसं नोज और माउथ आपलं कव्हर केलं पाहिजे, हे सुद्धा आपण आताच्या प्रॅक्टिकल मध्ये बघितलेलं आहे. ओके, नेक्स्ट काय आहे बघा, होल्ड द मास्क बाय इट्स टाइप और लूप्स, देन टाय द मास्क अराउंड युअर हेड और पुट द लूप्स अराउंड युअर इयर्स. तर काय करायचं आहे बघा, मास्क कसा घ्यायचा आहे, जसं की तसंच टाइप काय आहे, अकॉर्डिंग टू दिस मास्क टेक द मास्क घ्यायचा आहे आणि टेप्स और लूप्स त्याचे बघून प्रॉपरली तो विअर करायचा आहे. ओके, अंडरस्टूड? तर मास्क कसं पुट ऑन करायचं याचं हे तुम्हाला एक स्टेप्स दिलेले आहेत बघा, जसे की हँड वॉशिंग टेक्निक होत्या, कफिंग टेक्निकच्या स्टेप्स होत्या, तशा याच्या स्टेप्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, मास्क घालण्या अगोदर तुम्ही काय करायचंय, तुमचा हँड प्रॉपर वॉश करायचा आहे. आफ्टर दॅट प्रॉपरली विअर दी मास्क. ओके, मेक शुअर दी मास्क कव्हर्स युअर माउथ अँड नोज अँड दॅट देअर आर नो गॅप्स बिटवीन युअर फेस अँड दी मास्क. तर मास्क विअर केल्यानंतर असं शुअर करायचं आहे किंवा असं कन्सिडर असं प्रॉपर मास्क विअर करायचं आहे की तुमचा मास्क आणि माउथ हे तुमचं माउथ आणि नोज हे प्रॉपरली कव्हर होईल. ओके, अँड देअर आर नो गॅप्स बिटवीन युअर मास्क अँड फेस. ओके, तर मास्क आणि फेस मध्ये तुमचा काही गॅप नाही राहिला पाहिजे, प्रॉपरली सगळं कव्हर झालं पाहिजे. आणि प्रेस द नोज पीस अँड युअर नोज. ओके, तर नोज पीस आणि नोज प्रेस करायचं आहे मास्क घातल्यानंतर. ओके, अंडरस्टूड? समजते का? Yes, ma'am. Yes, ma'am. After Yes, that, ma'am. do not touch the front of the mask while wearing it. तर
मास्कच्या फ्रंटला टच करायचं नाही जेव्हा आपण वेअर करत असतो त्यावेळेस. ओके, दिस इज हाऊ टू पुट ऑन फेस मास्क. अंडरस्टूड? समजलं का कसं मास्क Yes, ma'am. घालायचं आहे ते. नेक्स्ट आहे मास्क काढतानाची टेक्निक काय आहे ते बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल क्लीन युअर हँड्स विथ सोप अँड वॉटर. ऍज पर म्हणजे पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे तसं बघा, तुमचे हँड्स फर्स्ट ऑफ ऑल क्लीन करायचे आहेत. मास्क ऑफ करताना सुद्धा, मास्क काढताना सुद्धा. अँड अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर अल्सो. मास्क काढताना फर्स्ट ऑफ ऑल तुमचे हँड काय करायचे आहेत, वॉश करायचे आहेत अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझरने. Then take off your mask from behind your head or pulling the tapes or loops straight forward and moving the mask away from the face. Okay. तर ते मास्क काढायचं आहे. ओके, तुमच्या फेस वरून. थ्रो दी मास्क इन द बिन आफ्टर ऑफिंग, म्हणजे आफ्टर तुम्ही ज्यावेळेस मास्क काढाल त्यावेळेस तो मास्क युज केलेला आहे तर तो बिन मध्ये टाकायचा आहे. आणि अजून नंतर काय, क्लीन युअर हँड्स विथ सोप अँड वॉटर ऑर अन अल्कोहोल बेस्ड हँड रब. आणि नंतर तुमचा हँड अजून क्लीन करायचा आहे सोप आणि वॉटरने और अल्कोहोल बेस्ड हँड रब और हँड सॅनिटायझरने क्लीन करायचं आहे. दिस इज टेक्निक्स हाऊ टू ऑफ अ मास्क. ओके, तर हे मास्क कसं काढायचं याच्याबद्दल इन्फॉर्मेशन होती. अंडरस्टूड? समजलं सगळ्यांना? टाइप्स बघितले, टेक्निक्स बघितल्या. मास्क घालताना काही टेक्निक्स होत्या, मास्क काढताना काही टेक्निक्स होत्या. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, कोणाला काही प्रॉब्लेम आहे? येस, एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम? 2 प्रॅक्टिकल कंप्लीट केलेले आहेत आपण इथं. येस, हॅव यू एनी प्रॉब्लेम? बोथ प्रॅक्टिकल्स आर अंडरस्टूड? दोन्ही प्रॅक्टिकल समजले सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, नाव आता आपण व्हिडिओ बघूयात. आय एम स्टॉपिंग द शेअरिंग. ओके, वेट. ओके, एक व्हिडिओ आहे ते सगळ्यांनी बघायचं आहे बघा. कफ आणि स्नीजचे एटिकेट फर्स्ट प्रॅक्टिकल आता जे आपण बघितलं तर ते काय आहे त्याच्यावर एक व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओ थ्रू काय एटिकेट्स आहेत किंवा कशी टेक्निक्स आहेत कफिंग आणि स्नीजिंग करताना हे तुम्हाला चांगलं समजून जाईल. यू ऑल हॅव टू सी दिस.
ओके, तर हा एक व्हिडिओ होता बघा, कसं स्नीझिंग आणि कफिंग करताना कव्हर करायला पाहिजे. जे आपण शिकलो ते एनिमेशन मध्ये दाखवलं होतं. तुम्हाला समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, कोणाला काही प्रॉब्लेम आहे अजून? Hello, ma'am. Hello, ma'am. ओके, आता नेक्स्ट प्रॅक्टिकल होतं हाऊ टू लर्न हाऊ टू वेअर अँड डिस्पोज मास्क. तर कसं वेअर आणि डिस्पोज मास्क करायचं हे आपण बघणार आहोत. त्याच्या स्पेसिफिक गाईडलाईन्स आहेत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून. तर ते आपण काय करूयात बघूयात. ओके, सी दिस व्हिडिओ. ओके, अंडरस्टूड. कसं होतं मास्क वेअर करणं आणि ऑफ करणं, टेक्निक समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, वेट फॉर 1 minute.
ओके, तर आता आपण जे काही मास्कचे टाइप्स बघितले, ओके, तर ते डिफरंट टाइपचे मास्क आहेत. ओके, तर ते कुठल्या कुठल्या टाइपचे मास्क आहेत त्याचा सुद्धा एक व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही बघू शकता. ओके, अॅनिमेशन आहे, त्याच्यातून तुम्हाला अजून चांगलं समजून जाईल विच टाइप्स ऑफ मास्क देअर. ओके, सी वन व्हिडिओ. Different types of face masks. COVID-19 mainly spreads through the respiratory droplets produced when someone sneezes, coughs, or talks. So the CDC recommends that people wear masks in public to slow down the spread of the virus. There are many different types of masks out there, so here's what you need to know. The cloth face mask, your standard everyday mask, recommended for public use during COVID-19. Cotton filters out a high percentage of particles and materials. Plus, cotton is soft, cool, and breathable. Surgical masks are made from non-woven fabric and are used by medical professionals. There are versions that cover your nose and mouth, and the cheeks, eyes, and forehead. The N95 respirator. The N95 filters out 95% of airborne particles. The public has been asked not to purchase these masks, as supplies are scarce and the mask is critical for healthcare workers and first responders. KN95 respirator. Similar to the N95, these trap 95% of tiny air particles, but the N95 can trap larger particles than the KN95. Filtering face mask. This mask is disposable and is worn to decrease the exposure to particles like dust, dander, and pollen. P100 respirator. Worn by painters and woodworkers, this mask is best if you're coming into contact with lead, asbestos, or chemicals. Full face respirator. Typically used for home improvement projects, is an option if you have trouble breathing in cloth or surgical masks, but it's a hardcore look. Self-contained breathing apparatus. You don't need this. Leave it for the firefighters or rescue members who need it. You look like an idiot. Face masks are one small way you can make a difference and prevent the spread of COVID-19. So, stay covered and stay safe. Okay, understood? What are the Yes, different ma'am. types of masks? Yes, ma'am. ओके, समजलं का सगळ्यांना? कोणाला काही प्रॉब्लेम आहे? युअर अटेंडन्स. नेक्स्ट ऋतुजा मॅडम तुमचं प्रॅक्टिकल महामुनी मॅडम कंटिन्यू करतील. ओके, याचे बीचं प्रॅक्टिकल होईल तुमचं. गिव्ह मी युअर अटेंडन्स. वेट फॉर 1 minute.